चल लवकर, भूक लागली आहे. हो चल. काय झालं? पप्पांची खूप काळजी वाटते रे मला. कामात इतके बिझी असतात की ते वेळेवर जेवतही नाही. त्या दिवशी पण जेवले नाही. आज जेवतील तर उद्या नाही. मला सांग, असं करून कसं चालेल? करेक्ट आहे. मग तू जाऊन सांग त्यांना तसं. मी सांगेन, पण त्यांनी ऐकायला हवं ना. आणि मुळात कामातून वेळ काढायला हवा. एकटे असले की मग ते कामात इतके बिझी होतात की स्वतःसाठी वेळच काढत नाहीत. जय, आज मी त्यांच्यासोबत लंच चालेल? नो प्रॉब्लेम. जय, आपण तिघं एकत्र लंच करूया आज. नको. नाही म्हणजे उगाच कामाचा विषय होणार, मग त्यांना पण तो त्रासच ना. जय, नक्की हेच कारण आहे की? हो अदिती, आता कामातून त्यांना वेळ मिळावा, त्यांनी काम बाजूला ठेवून जेवावं म्हणून तू त्यांच्यासोबत लंच करणार आहेस ना. मग मी तिथे असलो तर पुन्हा तोच विषय, पुन्हा तेच काम. नको. तुम्ही दोघं लंच करा. आणि आता बोलतच बसणार आहेस की लंच पण करणार आहेस? दाभोळकर सरांनाही भूक लागली असेल ना. जय, थँक्यू. हे कशासाठी? असंच. जा, बस फॉर्मल होऊ नकोस. जा. May I come in? Come in. मिस आदिती, या ना. तुम्ही जेवायला नाही गेला? आज मी तुमच्या सोबत जेवले तर चालेल? अदू, पण सगळ्यांसोबत तिकडे जयराम सोबत. त्याला माहिती आहे. इनफॅक्ट त्यांनीच सांगितलंय मला. हो, बस ना, बस. जरा मी माझ्या हातातलं काम संपवतो, मग जेवूया आपण. हा, आपण आधी जेवून घेऊया. नाही म्हणजे ठीक आहे. अगं हे बघ, काय तुझ्या आवडीची भाजी. ये, तुला आवडते ना. की आवड बदलली आहे तुझी हल्ली? नाही, मला आजही हीच भाजी आवडते. माझी आवड आणि तुमची आवड मॅच नाही होत ना आता. म्हणजे तुम्हाला तर ही भाजी आवडत नाही, मग तुम्ही आज ही टिफिन मध्ये कशी काय आणली? तुझ्या मम्माला पण हल्ली काय झालंय समजत नाही. अगं माझ्याकडे लक्षच नसतं हल्ली. एक मिनिट, मी तिला फोन करतो, मग तू सुद्धा जरा बोल तिच्याशी. नाही नाही नाही, नको. उगाच मम्माला कशाला त्रास. तुम्ही ही भाजी खाऊन तर बघा. कदाचित माझी आवड तुम्हालाही आवडू शकते. घे ना भाजी, घे. बस बस.
आदू, हे जेवण कोणी केलं? मी. अरे, म्हणजे तुला सगळा स्वयंपाक यायला लागला आता? हो. सर, तुम्हाला माहितीये, जयच्या वडिलांना म्हणजे अण्णांना माझ्या हातचं जेवण खूप आवडतं. खूप मनापासून जेवतात ते. आणि ते म्हणतात की माझ्या हाताला जयच्या आईच्या हातची चव आहे. पप्पा, हळू हळू हळू, वर बघा, वर बघा. पाणी नाही ठेवले, मी आले. तांगडे, आदित्य मॅडम, तांगडे, दाभोळकर सरांना पाणी हवंय. पाणी मी पाण्याची बाटलीच ठेवायला आलो होतो, मग अशी विसरलो ना मी. हा, नाही, मी घेऊन जाते. आदित्य मॅडम, हा. वैतागलेत का सर? नाही 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 नाही. वाह, घाबरू नकोस, मीच आहे. जय, मला आज खूप आनंद झाला. आज पप्पांनी माझ्या डब्यातली भाजी खाल्ली. पाहिलं मी. आज तुझ्या पप्पांनी तुझ्या डब्यातली तू केलेली भाजी खाल्ली. खूप छान वाटत असेल ना? हो. पण प्लीज अदिती मॅडम, डोळ्यातलं पाणी पुसा. तर कोणी बघितलं तर म्हणतील मिस्टर जयराम काहीतरी बोलले असतील. जय, तू पण ना. अदिती, तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं मला नाही बघवत. तसं नाही जय. आज मला लहानपणीची अदिती आठवली. जय, लहानपणी ना मी भातुकली खेळायचे, तेव्हा पप्पांना इवल्याशा कपमध्ये चहा करून द्यायचे, खोटा खोटा. जेवणही द्यायचे, ते सुद्धा तो चहा प्यायचे, जेवायचे. अगदी माझ्यासाठी सगळं खरं खरं असल्यासारखं वागायचे. आणि मग मोठं झाल्यानंतर मला ह्यातलं त्यांच्यासाठी काही करताच आलं नाही. ना चहा, ना जेवण. पण आज मात्र त्यांच्या आधुनी स्वतःच्या हाताने केलेली भाजी आणली होती. जय, त्यांना सुद्धा भातुकलीचा खेळ आठवला असेल ना? आता त्यांची आदू लहान नाही राहिली, मोठी झाली. भातुकलीचा खेळ नाही खेळत, तर खराखुरा संसार करते तिच्या नवऱ्यासोबत. जय, पण या सगळ्यात पप्पांनी मला खूप मिस केलं असेल ना? खूप प्रेम आहे रे त्यांचं माझ्यावर.
काय झालं? हा प्रश्न मी तुम्हाला विचारायला पाहिजे जय सर. काय झालं? काय झालंय? रडवलत ना आदिती मॅडमला? एक मिनिट तांगडे, मी काही केलेलं नाहीये. त्या आलं 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 माझ्या ध्यानात आलं. कुणी केलंय ते माझ्या आता ध्यानात आलं. त्या वाईट माणसाने केलं असणार ना हे. कोण कोण वाईट माणूस? हो त्यांचा नवरा. झालं? दुसरं काही कारण मिळालं नाही की त्यांच्या नवऱ्यावर घसरायलाच पाहिजे का? जय सर तुम्ही अजिबात त्यांची बाजू घेऊ नका प्लीज. प्लीज घेऊ नका तुम्ही बाजू. तुम्हाला माहित नाही तो माणूस कसा आहे. तो माणूस माझ्या एकदा समोर येऊ द्या, त्याला असा बुकलून काढतो ना. ए बघ तांगडे, काय? मी शांत राहतो, मी इथून जातो. जय सर ओके मी बघतो काय करायचं ते. जय सर तुम्ही आता शांत राहा. रजनीने ही फाईल कुठे ठेवली आहे? त्या वेळी काही हाती लागत नाही. हॅलो. हा जय, कुठे आहेस तू? तुझ्या मनात. तू अजून आजारी आहेस वाटतं. हो म्हणजे आजारी आहे जरा, पण आता तुझा आवाज ऐकल्यावर थोडंसं बरं वाटायला लागलंय. तुला अजून बरं वाटत नाहीये? हा म्हणजे तसं नाही बरं वाटत आहे, पण तू मला भेटायला येणार आहेस का? हे बघ, पण येणार असशील ना तर काही आणत बसू नकोस. हा रजनी, अगं इथे कामाचा लोड आहे आणि तू म्हणजे तू माझी विचारपूस करायला फोन केलायस की कामाचं बोलायला? हे बघ, तुला बरं वाटत नाहीये ना? आपण उद्या बोलू कामाचं. तू आज आराम कर. ए रजनी, हॅलो. हा खूप थकवा आलाय रे जय, त्यामुळे सॉरी पण आज नाही येऊ शकत ऑफिसला. जय तू ये ना मला घरी भेटायला. मला खूप एकटं वाटतंय रे आणि खूप बोर झालीये मी. रजनी खूप काम आहे. हो खूप काम आहेत. आणि हो एकटाच असशील ना? म्हणजे मदतीलाही नसेल ना तुझ्या कोणी? हे बघ जय, तू म्हणत असशील ना तर मी आत्ताच्या आत्ता येते ऑफिसमध्ये. नाही नाही ठीक आहे. ठीक आहे. हे बघ जय, मला माहितीये तू हे काही मनापासून बोलत नाहीयेस. रजनी असं काही नाहीये. मग सारिका मला असं का म्हणत होती की तू सतत माझ्याबद्दल विचारत असतोस? सारिका मॅडम असं म्हणाल्या? हो. मी असं काही म्हणालो नाहीये कोणालाही. हा काही नाही म्हणालो म्हणे. मला तर असंही कळलं की तू जुईला चुकून रजनी म्हणून हाक मारलीस म्हणून. बिचारी चिडली असेल ना, मोठे मोठे डोळे करून बघितलं असेल ना तुझ्याकडे. रजनी असं काहीही नाही. अरे जय, इट्स ओके. वाटू शकतं असं आपल्या माणसाबद्दल. हे बघ जय, सॉरी, मी खरं तर आहे आजारी खूप. मला अजून नाही तितकंसं बरं वाटत आहे. पण तुला जर एवढी आठवण येत असेल ना माझी, तर मी आत्ता येते ऑफिसला. नाही काही गरज नाही. जय तू फक्त एकदा ये म्हण. बघ मी एका मिनिटात येते. बरं बाई ये.
हे काय लहान मुलांसारखं? मज्जा वाटली मला. अगं, बाहेर होतेस मग फोनवर काय? आय एम हॅपी. काय झालंय? काय झालंय काय? आय एम हॅपी. काम फत्ते झालंय. म्हणजे म्हणजे मिस्टर जयराम काम काय फक्त तुमचे लाडके कलेक्ट करतात का? आम्ही पण काम करू शकतो. रजनी, नक्की काय झालंय मला सांगशील? हो 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 सांगते. हे बघ, मी बाहेर गेले, आपल्या सगळ्या क्लायंट्स कडनं त्यांच्या डिटेल्स घेतल्या, त्याच्यानंतर तू सांगितलेल्या एजन्सीला भेटले. आता ती एजन्सी आपल्या सगळ्या गेस्ट बरोबर डील करते आणि लवकरच ते आपल्याला डिटेल्स पाठवतील. काम पूर्ण होईल. पण तू आजारी होतीस ना? हो आजारी होते, पण तुझं काम करायचं होतं ना, त्यामुळे मग बरं वाटलं. आणि आता तुला पाहिलं आणि एकदमच फ्रेश वाटलं. रजनी, थँक्यू. थँक्यू सो मच. खूप मोठं काम केलंस तू आज. आता बघ, या नवीन एजन्सीवर माझा खूप विश्वास आहे. ते काम खूप वेगाने आणि जास्त डिटेलमध्ये करतील. आता त्या रोकड्यांची गरज नाही आपल्याला. कधी वेळेला फोन उचलणार नाही, फोन उचलला तर खोटं बोलणार. अशा माणसांसोबत काम न केलेलं बरं. राईट. यू मोस्ट वेलकम. माय प्लेजर वगैरे वगैरे वगैरे. पण नुसत्या थँक्यूनी माझं काम नाही होणार. मला ट्रीट पाहिजे. हे आपलं प्रोजेक्ट संपलं की मला ट्रीट पाहिजे. फक्त तू आणि मी. जयराम, तुम्हाला रोकडेंनी पाठवलेल्या डिटेल्स हव्या होत्या ना? नाही, त्याची गरज नाहीये आता. नाही नाही, म्हणजे जयरामनी मागवल्या होत्या हो ना जयराम? हो असतील. जयरामनी मागवले असतील. पण आता ना रोकड्यांच्या लिस्टची गरज आहे ना रोकड्यांची. आम्हाला काय वाटलं होतं माहितीये अदिती, की तुझ्या पप्पांनी मदत केली आम्हाला. नाही, दाभोळकरांचा माणूस तो. दाभोळकरांचा. रजनी, सॉरी. एक मिनिट, पण मी खरं ते बोलतीये. एनिवे, आदिती, जयनी आता त्या रोकडेला या प्रोजेक्ट मधनं बाहेर काढलंय. आदिती मॅडम, रोकड्यांऐवजी एका नवीन एजन्सीला काम दिलं. त्या एजन्सीचं काम खूप चांगलं आहे, मी स्वतः बघितलं. आणि त्यांच्यामुळे ह्या प्रोजेक्टचं काम खूप वेगात होईल. सॉरी, मला कळत नाही म्हणून विचारतेय. तू रिपोर्ट करतोयस का आदितीला? हा, नाही म्हणजे मला कळलं की मी नव्हते म्हणून मग तुझ्या मदतीसाठी अविनाश सरांनी पाठवलं आदिती मॅडमला. मला माहिती आहे. पण आता मी आलीये. आय एम ओके ना. ठणठणीत आहे मी चांगली. हे काय आता तर ऑफिस मध्ये पण आलीये. रजनी, कधीपर्यंत डिटेल्स मिळणार त्या? हॅलो, माझं काम फास्ट असतं. बघ जरा, मेल केलाय ऑलरेडी. रिझल्ट? येस. एक्सलंट. रजनी, तू प्लीज याच्या प्रिंटआउट्स काढशील का? हो, देते ना. जय,
ट्रीट फक्त मलाच देणार आहेस हं तू. हो, पण रजनी आत्ता या डिटेल्स हव्यात मला. प्लीज प्रिंटआउट्स काढ ना त्याच्या. येस सर, लगेच आणून देते. आणि त्या रोकड्याला पण कळवते. धन्यवाद, पण आता आम्हाला तुमची गरज नाही. यापुढे तुम्ही आमच्या बरोबर या प्रोजेक्टमध्ये काम करणार नाही आहात.